आयुष्य. आयुष्याच्या प्रत्येक क्षण आपण सुख आणि समाधान शोधतो. ओके. तर या समाधान शोधताना अ, कोणता क्षण असतो ज्याच्यामध्ये आपल्याला एकदम परमोच्च समाधान मिळतं? म्हणजे प्रत्येकाचा पॅरामीटर हा वेगळा असू शकतो. प्रत्येकाला हे वेगळं वाटू शकतं, की प्रत्येकाचं समाधान हे वेगवेगळ्या गोष्टींमध्ये असू शकतं. पण इन जनरल एक अशी गोष्ट आहे ज्याच्यामध्ये सुखापेक्षा आपण म्हणतो की समाधान हवं आहे. सुख तर सगळ्यांनाच हवं आहे, ते कोणाला नको आहे. ते समाधान सगळ्यांनाच हवं आहे. आणि हे समाधान माणसाला जेव्हा माणूस मरणाचे क्षण मोजत असतो, त्याच्या आयुष्याच्या सगळ्यात शेवटच्या क्षणी, जेव्हा त्याची शरीर बदलायची वेळ येते, जेव्हा त्याला हे पूर्ण सगळं जे जग त्यांनी आता बघितलेलं आहे, हे सोडायचे आता त्याला, जेव्हा ती वेळ येते, तर त्यावेळेला तो मरताना कितपत समाधानी आहे, हे खूप महत्त्वाचं आहे. माणूस मरताना कसा मरतोय याचा कदाचित किती लोकांनी कितपत विचार केला आहे मला माहीत नाही. पण तुम्ही नक्कीच विचार करू शकता या गोष्टीचा. एखाद क्षण शांत बसून, कारण त्याच्यामुळे ना जी धावपळ, जी अननेसेसरी धावपळ चालली आहे आता, हे जग असं आहे ना, इथे अननेसेसरी धावपळ चालू आहे. प्रत्येकजण पळतोय पळतोय पळतोय, पण कुठे पळतोय, किती पळायचं आहे अजून, ह्याला त्याला काहीच माहीत नाही आहे. जस्ट रँडमली प्रत्येकजण पळतोय, धावतोय, पण कुठे जाऊन थांबायचं हे सुद्धा लक्षात नाही आहे, माहीत नाही आहे लोकांना. पण त्यांना फक्त एक असं सॅटिस्फिकेशन हवं आहे की समथिंग विल हॅपन अँड आय विल बी सॅटिस्फाईड. मला एक परमोच्च सुख मिळेल तिथे किंवा समाधान मिळेल. पण ते समाधान प्रत्येकाचं वेगळं असू शकतं. पण विचार करा ना की ज्या क्षणाला मृत्यूचा शेवटचा वेळ येईल किंवा यू आर ऑन अ डेथ बेड, त्यावेळेला अशी कोणती गोष्ट आहे जी मरताना मला की हां, जसं की फॉर एक्झाम्पल आपण रात्री झोपतो ना, तर समजा एखादं दिवसभराचं एखादं महत्त्वाचं काम पेंडिंग राहिलं असेल किंवा एखादी गोष्ट करायची आणि ते इनकम्प्लीट वर्क आहे, तर आपल्याला रात्रभर झोप लागत नाही. बरेच लोकं एन्झायटीमध्ये राहतात. म्हणजे असं नाही आहे की जाऊ दे, झालं ते होईल ते होईल, असे सगळं त्रास किंवा जे काही इश्यूज आहेत हे सगळे ड्रॉप करून झोपणारी माणसं खूप कमी आहेत आत्ता. ओके. आणि काम होईल की नाही, काय होईल, कसं होईल, अशी एक एन्झायटी घेऊन माणूस झोपतो. तर झोपतानासुद्धा आपण की समाधानाने झोपणं म्हणतो ना, की हां, आज दिवसभर मी एक काम कंप्लीट केलं, मला त्याचा एक जो काही मोबदला होता तो मिळाला. जसं एक मजूर असतो ना, तर मजुराला कसं असतं, की मी काम केलं, मला आजच्या दिवसाचा पगार मिळाला आणि तो निवांत बिंदास, त्याला ना उद्याची चिंता ना काही, असा तो झोपून जातो. तसे आपण रात्री झोपताना पण नाही झोपत. तर इमॅजिन करा, की आपण मरताना काय होईल मग, होय ना? तर तेच मरतानाच किती गोष्टी आहेत ज्या आपल्याला रॅप करायच्या आहेत, की बाबा हां, हे झालं आहे, हे काम करायचं आहे, हे पेंडिंग राहिलं आहे. अशा कितीतरी वस्तू आपल्याला, गोष्टी आहेत, थिंग्स आहेत, ज्या आपल्याला ड्रॉप करून पुढे जर्नीसाठी जायचं आहे. तर यू हॅव टू थिंक अबाउट इट, की मरताना हे समाधान असेल का? आता ही गोष्ट एक झाली गोष्ट. दुसरी गोष्ट आहे की डेथ, पेनफुल डेथ. ओके. खूप साऱ्या वेळेला असं होतं की माणूस आजारी पडतो, लाईक कॅन्सरसारख्या काही गोष्टी आहेत. तर त्याच्यामध्ये डेथच इतक्या पेनफुल आहेत की इवन दो माणूस समाधानी जरी असेल, तरी तो मरताना त्याला जो होणारा त्रास आहे, ज्या पेन्स आहेत, तर त्या ज्या पेन्स आहेत, त्याला काही, म्हणजे इवन दो तुम्ही किती अगदी हायर पेन किलर्स जरी दिल्या, तरी त्या पेन्स थांबत नाहीत आणि तो पेशंट इतका अस्वस्थपणे जाताना हे जग सोडतो. तर याच्यासारखी अजून वाईट डेथ काय असू शकते ना? तर मरताना एक पेनलेस डेथ, हे सुद्धा एक प्रकारचं समाधानच आहे किंवा हे प्रकारचं एक बोलतो ना की पीस आहे एक प्रकारचं, की मरताना माणूस पेनलेस डेथमध्ये मेलेला आहे. आणि या बाबतीतमध्ये आम्ही ह्या काही या गोष्टी आम्ही ऑब्झर्व केलेल्या आहेत, की
इट वॉज अबाउट की ही पेनफुल डेथ होणार होती, बट इट्स गॉड्स मिरॅकल असं म्हणू शकतो, किंवा इट्स अ सायन्स, आणि त्या गोष्टी अवॉइड करता येऊ शकतात. असं फक्त खूप केसेस अशा बघितलेल्या आहेत ज्याच्यामध्ये पेनफुल डेथ होत आहेत लोकांच्या. म्हणजे मरताना माणूस असं शांतपणे नाही मरत आहे. तर ॲटलिस्ट कॅन्सरच्या बऱ्याच अशा केसेसमध्ये होतं की कॅन्सर इतका पुढे गेलेला असतो की आपण त्या पर्सनला काही करू नाही शकत, आपण त्या पर्सनला तर वाचवू नाही शकत आहे. तर ॲटलिस्ट तो जेवढे दिवस जगेल तेवढा तो एक कमीत कमी त्रास होईल, आणि त्याची डेथ होताना त्याला कमीत कमी पेनफुल होईल, किंवा जाताना एक प्रकारचं त्याला ॲटलिस्ट म्हणजे ओव्हरऑल जर त्यांनी लाईफ सॅटिस्फाईडमध्ये जरी जगला असला तरी मरताना तरी ॲटलिस्ट तो शांतपणे मरेल, याची काळजी आपण नक्कीच घेऊ शकतो. कसं काय, तर ह्या ऑन स्क्रीन बोलण्याच्या गोष्टी नाही आहेत. देर आर मेनी मोर वेज, सो वी कॅन डू इट. थँक यू.